देशाला आदर्श नागरिक, आदर्श पिढी, निर्व्यसनी पिढी आणि या पाठोपाठ आदर्श सेवेकरी पिढी आपण या मुंबापुरीत, या महानगरीत तयार करू शकलात तर या देशात काय पण जगात हा आदर्श पोचायला वेळ लागणार नाही. जगामध्ये आजही याबाबत खूप मोठं संकट आलेलंच आहे हे आपणाला विदित आहे. आजही कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आहेत, परंतु उचित वयात शिक्षण झाल्यानंतर आजही आपल्या भारतातल्या महानगरात जर थोडासा धावता परामर्श आपण घेतला तर ज्यांनी सर्व काही कष्ट घेतले, शिक्षण शिकवलं, त्या पालकांची स्थिती काय आहे हे नव्यानं सांगण्याची जरुरी नाही. तर अनेक पालकांच्या माथ्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आलेली आहे हे नव्यानं सांगण्याची जरुरी नाही. म्हणून या दृष्टीनं या देशात ऋषीमुनी, साधू संत, तत्ववेते, राष्ट्रकर्ते, राज्यकर्ते गेल्या हजारो वर्षाची ही पूर्वपीठिका या देशाला सतत तारत असते. म्हणून उद्याच्याही युगामध्ये या देशामध्ये आणि आपल्या महानगरामध्ये आदर्श नागरिकांची खाण निर्माण करायची असेल तर संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल, ही वस्तुस्थिती आहे. परवा आमच्याकडे काही परदेशातले लोक हाच प्रश्न विचारण्यासाठी आल्यावर त्यांनी अगदी उच्च स्वरात ही विचारणा केली की व्हॉट इज संस्कृती. आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं दॅट इज संस्कृती, सदाचाराने संपन्न, विकारापासून मुक्त, त्याला संस्कृती असं म्हणतात. नंतर मग त्यांना ते सगळं संविधान समजून सांगितली. म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्वांना हवंसं किंवा यावंसं का वाटतं हे उत्तर आपल्याला विदित आहे. अहो, भारतात जन्म घेणं ही परम भाग्याची गोष्ट आहे. भारतभूमी तशी देवभूमी आहे. त्यातले त्यात महाराष्ट्रात जन्म घेणं हे जरा अजून काकणभर जरा जास्त पुण्याची गोष्ट आहे. त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. या देशाच्या हृदयस्थानी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. उणीपुरी आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. अर्धशतक महाराष्ट्रानं काढलेलं आहे. या अर्ध्या शतकात काय काय परिस्थिती झाली, अनुकूल, प्रतिकूल, ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, हे आपणा सर्वांना विदित आहे. परंतु या राज्यामध्ये वास्तव्याला असलेल्या तमाम मानवजातीला असं वाटतं की स्थिरता मिळावी, शांतता मिळावी, घरातून निघालेला मनुष्य परत सुखरूप त्या घरात पोचावा, अशी या नगरीत असणाऱ्या सर्वांचीच इच्छा आहे. ही रास्त आहे. म्हणून यासाठी या कार्याचा हा सर्व खटाटोप, खरं तर आपणच हा सर्व खटाटोप या सेवेद्वारे करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून दिव्यानं दिवा लावून, ज्योतीनं ज्योत लावून ही माणुसकीची संस्कृती ज्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी निर्माण केली, तिला एक समृद्ध अवस्था, तिला आकार देण्याचं काम महाराष्ट्रच करू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत. चुकून आपला जन्म जर अन्य प्रांतात झाला असता किंवा परदेशात झाला असता तर ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून जगातून आणि परप्रांतातून लाखो जणांना वाटतं आपण महाराष्ट्रात यावं, का तर ही देवभूमी आहे. सर्वांनाच वाटतं, यात नवल नाही. परंतु या महाराष्ट्रातली माती
साधू संतांनी ती खूप मशागतीनं निर्माण केलेली आहे, सहजगत्या नाही. म्हणून त्या मातीचं महत्त्व या संस्कारानं सिद्ध व्हावं म्हणून आपण वारडागडी या उपनगरांमध्ये देखील हे स्वामींचं कार्य वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भाविकांच्या मनापर्यंत ते योग्य पद्धतीत पोचलं जावं म्हणून या कार्यानं गेल्या अर्ध्या शतकापासून अध्यात्माबरोबर सर्वच विषय मानवजातीपर्यंत पोचवण्याचा एक निर्धार व्यक्त करताना मूल्यसंस्काराला विशेष महत्त्व दिलं. ते आपणच करतो असं नाही. पुंडलिकाने रचिला पाया तुका झाला शे कळस. गेल्या 2000 वर्षापूर्वी पुंडलिकानं मातृदेवो भव, पितृदेवो भव, राष्ट्रदेवो भव याचा पाया रचलेला आहे आणि त्यावर आमच्या सर्वच साधू संतांनी कळस चढवला आणि महाराष्ट्राची मान आजही जगात आणि देशात उंच आहे यात दुमत नाही. म्हणून महाराष्ट्र जगात सर्वांनाच आवडतो. जरी आतून बाहेरून काही कोणी महाराष्ट्राचा द्वेष करत असतील, परंतु महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. देशामध्ये तो हृदयस्थानी वसलेला आहे म्हणून तो महाराष्ट्र आहे. या देशामध्ये हजारो साधू संतांनी केलेला त्याग, केलेली तपश्चर्या, ही सर्व मशागत या वास्तव्यात राहणाऱ्या तमाम मानवजातीला ती आज उपयोगी पडत आहे. म्हणून मूल्य संस्कारातून हे जीवनादर्श शिक्षण क्रमात जर सरकारला उतरवता आले तर आज कुटुंबामध्ये जी काही प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे, जी काही प्रतिकूल स्थिती निर्माण झालेली आहे, ती परत पूर्वपदावर यायला उशीर लागणार नाही. म्हणून थोरा मोठ्यांचे जीवनादर्श शिक्षण क्रमात येणं आवश्यक आहे. थोडक्यात गोषवारा घेतला तर रामायणातले जे जीवनादर्श आहेत ते शिक्षण क्रमात येणं आवश्यक. महाभारतकारांनी तथा व्यासांनी भगवान श्रीकृष्णांना 26 पदव्या देऊन नवीन असे जीवनादर्श शिक्षण क्रमात येणं आवश्यक. आणि जर हे शिक्षण क्रमात आले तर आजही सर्वांना रामायणाबद्दल, महाभारताबद्दल, भागवताबद्दल जो काही आदर आहे तो तसाच आहे, तो कमी झालेला नाही. किती वेळा बघितलं, ऐकलं तर ते ऐकावंसच वाटतं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु महर्षी व्यासांनी काल आपण त्यांच्या भूमीमध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नैमिषारण्यामध्ये या महाराष्ट्रातले काही भाग्यवंत लोक मराठी भाषिक उत्तर प्रदेशच्या नैमिषारण्यामध्ये मराठी भागवत वाचून